नमस्कार मंडळी. तर आज 2026चा पहिला संडे आहे आणि आपण एका ट्रेकिंग ग्रुपसोबत जॉईन झालो आहे. आय थिंक त्या ट्रेकिंग ग्रुपची बस नाही लालपुरी नाही आहे. ॲक्च्युली या ट्रेकिंग ग्रुपचा जे मोटिव्ह आहे ते 2026 नाही, ॲक्च्युली ते सगळे वर्ष गेली 4 वर्ष ते असं करत आहेत. पहिल्या नवीन वर्षाचे पहिले 7 संडे ते आपल्या जुन्नरमधील किंवा जवळपास ते कुठचेही किल्ले एक 7 संडेला 7 किल्ले फिरायचं असं त्यांचं हे आहे, मोटिव्ह आहे. तर आज 2026चा पहिला संडे आहे, 4 तारीख आहे आज. तर आपण आज सगळ्यात पहिल्या किल्ल्यावर चाललो आहे, तो म्हणजे शिवनेरी आहे. आय थिंक बस आली आहे आपली, जायला पाहिजे आपल्याला. चला संग्राम भाऊ, भेटू आपण संध्याकाळी सायंकाळी जेव्हा सुटेल तेव्हा. लाज नाही बाळगायची अजिबात. संध्याकाळी 7 वाजता झी मराठीवर आज तक के साथ. चलो बाय बाय रे बाय. ही आली ना बस, हे काय चालले, चल बाय. नमस्कार मंडळी. आज जुन्नर महोत्सव ना, काय यांचं नाव? जुन्नर महोत्सव, जुन्नर दुर्गोत्सव यांच्या थ्रू, या ट्रेकिंग ग्रुपच्या थ्रू आपण आज आलो आहे शिवनेरी किल्ल्यावर. यांच्यासोबत माझा पहिलाच प्रवास आहे ॲक्च्युली. खूप भारी वाटते. याच्या अगोदर खूप किल्ले फिरलो आहे, पण अननोन माणसांसोबत हा माझा पहिलाच एक्सपिरियन्स आहे. शिवनेरीला आपण येऊन गेलो आहे जवळपास 4 ते 5 वेळा. तुम्ही किती वेळा आला याची? 5 वेळा झाला असेल. तरी काय आपली आवड काही संपत नाही याची. नाही. शिवनेरी म्हटलं की असं म्हणजे जिथं राजांचं जन्मस्थान आहे, शिवजन्मभूमी म्हणतात त्याला, तर इथे यायची आवड आपली कधी संपत नाही. हा माझा फर्स्ट आहे, याच्या आधी कधी केलं नाही आहे. नॉर्मली व्लॉग वगैरे चालू असतात, पण यूट्यूबसाठी पहिल्यांदा बनवतोय. ठीक आहे. अरे म्हणजे मी साक्षीदार तुझ्या पहिल्याचा. हां, पहिल्याचे तुम्ही साक्षीदार आहे. आमचे गुरुवर्य सन्माननीय विनायक खोसरे यांचं सुद्धा आगमन या ठिकाणी झाले. ते आता या दरवाजाची किंवा दुर्गोत्सव आणि इथली माहिती देतील. नंतर आपण त्यांच्याकडून शिवजन्म ऐकणार आहे. पण आता गडावर जाण्यापूर्वी काही सूचना असतात, सगळेजण यावेत, सगळ्यांना सूचना कळाव्यात म्हणून आपण थांबलो होतो. तर बघा, आता आपण गडावरती चाललेलो आहोत आणि छत्रपती शिवाजी महाराज असं एकमेव व्यक्तिमत्व आहे अख्ख्या जगातलं. तुम्ही गुगलला सर्च करा, कुठं पण सर्च करा. त्यांचा जन्म गडावरती झाला, त्यांनी राज्य निर्माण केलं ते गडांवरनं केलं. त्यांचा राज्याभिषेक झाला तो पण एका गडावरती झाला आणि त्यांनी शेवटचा श्वास घेतला तो पण एका गडावरती घेतलेला. म्हणजे त्यांचं अवघं आयुष्य गडकोटांवरती गेले आणि त्यांनी स्वराज्य निर्माण केलं. आणि स्वराज्य निर्माण करताना त्यांनी काही ते एकट्याने केलेलं नाही आहे, त्यांच्यावर असंख्य मावळे होते. ठीक आहे. तर मग ते मावळे म्हणा आणि महाराज म्हणा यांचीही शौर्य मंदिर आहेत किंवा स्मृतीस्थळ आहेत. हाच नाही, प्रत्येक किल्ला कुठलाही. ठीक आहे. मग आपण आता जुन्नरमधले 7 किल्ले पाहणार आहोत. तर त्याची आज सुरुवात इथनं करतोय. तर मग किल्ल्यांवर जाण्यापूर्वी काही सूचना असतात, काही अलिखित नियम असतात जे आपण सगळ्यांनी पाळले पाहिजे. कारण का, हे आपल्या पूर्वजांचं काहीतरी आहे आणि आपल्या पूर्वजांचा इतिहास आपण इथं काहीतरी बघायला चाललेलो आहोत. त्यामुळं सूचना काय आहे की आपल्याकडे काय स्नॅक्स असेल तर आपल्याकडनं साधा एक चॉकलेटचा रॅपरसुद्धा खाली नाही पडला पाहिजे. इव्हन आपण पूर्ण दुर्गोत्सवमध्ये वरती जरी कचरा कुंडी असली, खायला घेऊन आपण बॅगेत चाललो ना, आपल्या भरलेलं घेऊन चाललोय ना, रिकामा कचरा बॅगेत आणायला आपल्याला काहीच अडचण नाही आहे. वरती जरी कचरा कुंडी असली तरी आपला कचरा आपल्या बॅगेत असला पाहिजे. आपण कुठलाही कचरा करणार नाही. दुसरी महत्त्वाची गोष्ट, आपल्याकडे पाण्याच्या बॉटल्स असतील, वरती जरी कचरा कुंडी असेल वरती आपण टाकणार म्हणजे प्लॅस्टिक किंवा कचरा कुठलाही करणार नाही. छत्रपती शिवाजी महाराज की जय. जय जिजाऊ, जय शिवराय. तर आता या दरवाजाची वास्तूची आपल्याला सुरुवात करून देणार आहे. सरांची थोडक्यात ओळख करून देतो. माझा जन्म 1996 सालचा आहे आणि माझ्या जन्माच्या एकाच वर्षानंतर म्हणजे ऑलमोस्ट मी आता जेवढ्या वर्षाचा आहे त्या वर्षामध्ये 1997 साली त्यांनी दुर्ग संवर्धन चालू केलं. म्हणजे उत्तम दुर्ग संवर्धक आहेत आणि आपल्या टी शर्टवर लोगो आहे. शिवाजी तेल नावाच्या संस्थेचे सध्या सर अध्यक्ष आहेत. सरांना शिवनेर भूषण हा पुरस्कार सुद्धा भेटलेला आहे. या संवर्धन कार्यासाठी संवर्धनाचा त्यांनी बऱ्याच कार्यशाळा घेतलेल्या आहेत आणि जुन्नरच्या दुर्गांवरती आणि इतरही महाराष्ट्रातल्या किल्ल्यांवरती त्यांचा प्रचंड अभ्यास आहे. तर असे मार्गदर्शक आपल्याला लाभलेत आणि आम्ही सगळे जे व्हॉलेंटियर्स आहे, मी तुम्हाला सूचना देतोय किंवा काही ठिकाणी आम्ही सगळेजण माहिती सांगू. आम्ही जे तुमच्या समोर मांडणार आहोत किंवा बोलणार आहोत तर आम्हाला किल्ल्यांवर उभं करणारे किंवा आम्हाला ते दुर्ग वाचायला शिकवणारे आणि वाचून झाल्यावर ते पुन्हा पुढच्या पिढ्यांना देता यावं, सांगता यावं, हे सगळं शिकवणारे हे आमचे गुरुवारी आहेत. सर्वांच्या टाळ्यांमध्ये स्वागत करावं. सरांना विनंती करतो की सरांनी आता
मार्गदर्शन करावं. जय शिवराय सगळ्यांना. जय शिवराय. माझा आवाज शेवटपर्यंत पोहोचतोय. चौथं वर्ष आहे जुन्नर दुर्गोत्सव ही भ्रमंती जुन्नर तालुक्यातील 7ही किल्ल्यांवर सुरू करून 4 वर्ष झाली आहेत. अगदी 20-22 जणांपासून सुरू झालेला हा प्रवास आज जवळजवळ 300च्या टप्प्यावर येऊन ठेपलाय. मला वाटतं हीच खऱ्या अर्थाने जुन्नर टुरिझम हेल्प डेस्कची एक यशस्वीता आहे आणि त्याच जुन्नर टुरिझम हेल्प डेस्कचा एक साधा व्हॉलेंटियर मी विनायक खोत आपणा सर्वांचं हार्दिक स्वागत करतो. सूचना अमरनी मगाशी दिलेल्या आहेतच. या सगळ्या सूचनांचं तंतोतंत आपण पालन करूया. जुन्नर तालुक्यातले 7ही किल्ले यांचं दुर्गवाचन ही एक कल्पना मांडून ही प्रत्यक्षात आणणारं जुन्नर टुरिझम हेल्प डेस्क आणि त्याचं पहिलं पुष्प आज आपण गुंफतोय. पुन्हा एकदा शिवजन्मभूमी किल्ले शिवनेरीवर तुम्हा सर्व दुर्गोत्सवकरांचं हार्दिक स्वागत. हा किल्ला समुद्र सपाटीपासून 1019 मीटरवर आहे उंचीवर. म्हणजे जेव्हा आपण किल्ल्याच्या शिरोभागावर पोहोचू त्यावेळेस आपण 1019 मीटर समुद्र सपाटीपासून उंचावर असणार आहोत. किल्ला अभ्यासायचा आहे म्हणजे फक्त किल्ल्याचा इतिहास अभ्यासायचा एवढंच नसतं. कारण तो इतिहास घडायला, इतिहास घडवून आणायला भूगोल आणि भौगोलिक परिस्थिती तेवढीच कारणीभूत असते. याच्यासाठी कोणताही किल्ला पाहताना इतिहासाच्या अगोदर भूगोल भौगोलिक परिस्थिती अभ्यासणं ही अत्यंत महत्वाची असते. जी दूरदृष्टी स्वराज्य संस्थापक छत्रपती शिवरायांनी ठेवली होती आणि ज्याच्यामुळं आज तुम्ही आम्ही तुमचं आमचं स्वातंत्र्य उपभोगतोय, तुमची आमची नावं अभिमानाने लावू शकतोय, हे छत्रपती शिवरायांच्या मनातलं इंगित जे आहे ते खऱ्या अर्थाने सफल झालं असेल तर ते या गड किल्ल्यांचं आणि गड किल्ल्यांमुळे का तर गड किल्ल्यांचा भूगोल, एकूण महाराष्ट्राच्या जमिनीचा समतलपणा आणि त्याचा उतार चढाव या सगळ्या गोष्टी जेव्हा छत्रपती शिवरायांनी जाणून घेतल्या तेव्हा खऱ्या अर्थाने राज्याचे सार ते दुर्ग हे वाक्य महाराजांच्या तोंडून का बाहेर निघालं असावं याची प्रचिती आपल्याला येते. इतर राज्यातही किल्ले आहेत, महाराष्ट्रातही किल्ले आहेत. इतर राज्यातले किल्ले आजही अगदी जेव्हा त्या अवस्थेत होते, निर्मिती झाली तेव्हा थोड्याफार त्याच प्रमाणात आज बाकीच्या राज्यातले किल्ले आहेत. पण महाराष्ट्रातले किल्ले मात्र हे सगळे अक्षरशः उद्ध्वस्त झालेले दिसतात आपल्याला. याची कारणं अनेक आहेत, जाता जाता आपण त्याच्यावर चर्चा निश्चितच करू. पण हे का उद्ध्वस्त केले गेले तर हे उद्ध्वस्त जर किल्ले राहिले तर महाराजांच्या नंतर सुद्धा लोकांसाठी ती प्रेरणा राहील आणि मग लोक वर जातील. फॉर एक्झाम्पल क्रांतिकारी अगदी ते वर जातील, जेवढे दिवस गडावर राहतील तेवढे दिवस ते महाराजांच्या स्मृती आठवतील आणि दुप्पट जोमाने दुप्पट ताकदीने पुन्हा गडाखाली उतरून लोकांमध्ये जागृती आणण्याचा प्रयत्न करतील आणि आपल्याला पळवून लावलं जाईल ही खात्री ब्रिटिशांना होती. त्याच्यामुळं महाराष्ट्रातले सगळे गड किल्ले या ब्रिटिशांनी अक्षरशः तोफा आणि सुरुंग लावून उद्ध्वस्त केले आणि म्हणून आपल्या गडकोटांची अवस्था अशी अगदी अवशेषाच्या स्वरूपात आपल्याला दिसते. पण नुसते अवशेष असले तरी सुद्धा त्याचा इतिहास लपत नाही, त्या ठिकाणी घडलेल्या घटना लपत नाहीत. कारण त्या ठिकाणी घडलेल्या घटना या आजही तेवढ्याच चिरंतन आहेत, आजही तेवढेच जिवंत आहेत. कारण याच गडावर कुठेतरी याच तटावर याच्या बुरुजांवर याचं रक्षण करण्यासाठी कोणीतरी मावळे उभे असतील. असे 7 दरवाजे असं म्हटलं जातं. त्या 9 दरवाज्यांवर कुठे ना कुठे आपलेच मावळे तिथे उभे असतील, स्वराज्यातले छत्रपती शिवरायांचे. आणि या मावळ्यांनी स्वतःच्या अंगावर तोफांचे गोळे, बंदुका
तीर कमान सगळे झेलून हे किल्ला वाचवलाय, पर्यायाने स्वराज्य वाचवलंय आणि त्याच मावळ्यांचा रक्ताचा चिखल या ठिकाणी सांडलाय. प्रत्येक तटावर लढणारा तो जो मावळा होता ना, त्या मावळ्याच्या मनामध्ये एकच होतं, एकच भावना होती, जी आजचा नारा आहे आजच्या पंतप्रधान साहेबांचा, राष्ट्र प्रथम. प्रत्येक मावळ्याच्या मनामध्ये तीच निष्ठा होती, तोच ध्येय मंत्र होता की जर मी हा किल्ला राखला तर स्वराज्य राखलं जाणार आहे, अन्यथा स्वराज्य साप बुडून जाईल. मग माझ्यामुळे हा किल्ला पडता कामा नये. मी पडलो तर किल्ला पडणार आहे, म्हणून हातपाय तुटलेत तरी सुद्धा सैन्य लढत राहिलेलं आहे. पुरंदरचंच उदाहरण जर घेतलं तर शीर कलम झालेलं आहे, पण तरी सुद्धा दोन्ही हातात पट्टे घेऊन मावळा फिरत राहिलेला आहे. कोण? मुरारबाई. ही प्रेरणा काय होती? ही प्रेरणा, ही सगळी प्रेरणा म्हणजे छत्रपती शिवराय. या किल्ल्याकडे जेव्हा आपण चालायला सुरुवात करतो 9 दरवाजे आहेत. हे 8 दिसतात आपल्याला, 8 म्हणण्यापेक्षा 7.5, पण सध्याच्या इतिहासकारांनी 7 दरवाजांमध्ये सगळं आटोपलेलं आहे. ते आपण प्रत्यक्षात पाहूच, कारण किल्ला हा वाचला गेला पाहिजे. जसं एखादं पुस्तक वाचतो ना आपण, तसा किल्ला हा वाचला गेला पाहिजे, तर त्या किल्ल्याचं महत्व, त्याचा भूगोल, त्याचा इतिहास आपल्याला लक्षात येतो. आणि मग या किल्ल्यांची निर्मिती का झाली आहे आणि आपले मावळे कसे लढलेत हे जाणून घेण्याविषयी उत्सुकता आपली वाढते. म्हणूनच हे दुर्ग वाचन आपण आयोजित केलेलं आहे. दुर्ग वाचन, पुस्तक वाचतो तसा किल्ला वाचायचा आहे. मग त्या किल्ल्याच्या चढण मार्गावर, पठारावर, गड पठारावर गेल्यानंतर असलेल्या वास्तू असलेलं प्रत्येक शिल्प ते त्या ठिकाणी असण्याचं एक वेगळं कारण आहे, एक इतिहास आहे. आणि तो इतिहास तुमच्या आमच्या पूर्वजांच्या पराक्रमाने खचून भरलेला आहे. तो कुठेतरी वाचायला विसरलो तर मला वाटतं आपल्यासारखे पापी आपणच ठरू. आणि म्हणून हे प्रयोजन आपण केलेलं आहे. शिवनेरी किल्ला छत्रपती शिवरायांची जन्मभूमी म्हणून सगळ्यांना परिचित आहेतच, पण शिवनेरी किल्ला हा डोंगर आणि डोंगराचा नंतर झालेला किल्ला. पण डोंगर अस्तित्वात असताना सुद्धा या डोंगराचं महत्व अगदी सुरू होतं ते 2200-2300 वर्षापूर्वीपासून. कारण सातवाहनांच्या काळामध्ये जो काही बौद्ध धर्माचा प्रचार आणि प्रसार झाला तो विशेषतः नाणेघाट मार्गे आलेल्या बौद्ध भिक्खूंच्या माध्यमातून जेव्हा ते या परिसरामध्ये मुक्कामी राहिले सातवाहनांच्या काळात आणि तिथून पुढे मग ते सगळीकडे पसरलेले आहेत, तर त्यांच्या वर्षानिवासा काळासाठी म्हणजे पावसाळ्याच्या काळात फक्त राहण्यासाठी त्यांना या सगळ्या लेण्या ज्या डोंगराच्या कुशीमध्ये कोरल्या गेलेल्या आहेत त्या लेण्या त्यावेळेस कोरल्या गेलेल्या आहेत. म्हणजे किल्ला म्हणून शिवनेरी अस्तित्वात येण्याच्या अगोदर या लेण्या जेव्हा कोरल्या गेलेल्या आहेत तेव्हापासूनचा इतिहास हा आपल्याला पाहायला मिळतोय. त्याच्या नोंदी अनेक पाहायला मिळतात. आणि त्याच्यानंतर मग हळूहळू एक एक शाह्या येत गेल्या आणि सगळ्यात सर्वश्रेष्ठ पावन पवित्र झालेला किल्ला ज्या कारणामुळं तो म्हणजे छत्रपती शिवरायांचा जन्म. दरवाजे त्याच्यावर ही अशी शिल्प लावली, त्याच्यामुळे त्याला दुर्गद्वार शिल्प असं म्हणतात. आता इथं जी शिल्प दिसतात आपल्याला एक वेळेत उरकायचंय, पुण्या मुंबईला सगळ्यांना जायचंय, तेव्हा फास्ट करूया. आता तुम्हाला काही सेकंदाचा वेळ आहे, फास्ट पटकन हे शिल्प बघा. याच्यात काय काय दिसते सांगा. जर आपण व्यवस्थित बघितलं तर आपण जे विचार करतोय, हा वाघ का नाहीये, सिंह का नाहीये, ते लगेच आपल्याला कळून येते. सगळ्यात सिंपल पहिली गोष्ट म्हणजे पाठीवर पंख कोरला बघा, असा आहे. 4 पायाच्या प्राण्याला पंख असतो का? नाही. दुसरी गोष्ट, आपल्याला वाघ वाटला की सिंह वाटला, शिवाला आयाळ असते ना, काय काय शरभ शिल्पाला आयाळ पण असते. म्हणजे हे शरभ शिल्प आहे ते काय तुम्हाला मी सांगतो. पण जर आपण वाघ म्हटलं त्याची शेपटी बघा विभागलेली आहे. कोणी कुत्रा म्हणतं, नंदी म्हणतं, अशी शेपटी असते कुत्र्या वाघाची नंदीची नसते. हे शिल्पच सांगतं की मी वाघ किंवा कुत्रा किंवा काही नाही आहे. ठीक आहे. मग तुम्हीच फक्त ते व्यवस्थित जर बघितलं तर ते शिल्पच सांगत असतं की तुम्ही जे समजताय ते नाहीये. याचा अर्थ तुम्ही काहीतरी अभ्यास केला पाहिजे किंवा विचारलं पाहिजे. तर हे आहे शरभ शिल्प आहे.
शरभ मेन मोठं काय हा एक शंकरांचा अवतार आहे ग्रंथपूर्ण त्याच्याविषयी जी गोष्ट आहे तुम्हाला मी सांगितली. पण आता किल्ल्यावर का लावले त्याच्याबद्दल एक छान गोष्ट आहे. तर आता ज्यांना हत्ती दिसले ते पायामध्ये अगदी हत्ती आहेत. आता कोणीतरी म्हणलं गरुड आहे, तर त्याच्या नाक्यामध्ये बघा एक पक्षी आहे, 2 चोची आणि एकच शरीर आहे त्याला गंडभेरुंड म्हणतात. कुणीतरी आता सांगितलं होतं. तर गंडभेरुंड त्याची ग्रंथपूर्णात एक वेगळी गोष्ट आहे. सध्याच्या कर्नाटकच्या एसटी महामंडळाच्या लोगोवर सुद्धा गंडभेरुंडाचं शिल्प आहे. सो त्याचं एक वेगळं महत्व आहे. पण आता सध्या तुम्ही असं पकडा तो गरुड आहे, आकाशाचा राजा आहे, तीक्ष्ण नजरेचा, तीक्ष्ण बुद्धीचा आहे, पायामध्ये हत्ती आहे. हत्ती म्हणजे शक्तिशालीचं प्रतीक आहे तुमच्या. तर मग हत्ती म्हणजे ऐश्वर्य संपन्नतेचं प्रतीक आहे, शक्तिशालीचं प्रतीक आहे. जर नाक्यामध्ये गंडभेरुंड आहे, आकाशाचा राजा आहे, तीक्ष्ण नजर, तीक्ष्ण बुद्धीचा आहे, आणि ही पण या दोन्ही गोष्टी पायामध्ये आहेत. आणि त्याच्यावरती शरभ. याचा अर्थ काय होतो की समजा इथे कोणीतरी राजा राज्य करतोय, त्याच्यावर मी आक्रमण केलं असं समजायचं. मी कधी केलेलं नाही. इथे कोणतरी राजा आहे त्याच्यावर मी आक्रमण केलं, इथं जो राजा होता त्याला हरवलं आणि इथं माझं राज्य आलं. माझं राज्य आल्यावर मी काय करणार, एकतर त्या युद्धाच्या दरम्यान जर काही पडझड झाली असेल तर, किंवा आता इथं माझं राज्य आलंय मला माझ्या पद्धतीने पाहिजे, किंवा सिक्युरिटी सिस्टम मला वाटलं इथं सुरक्षेच्या दृष्टिकोनातून एखाद्या दरवाजाची बुरुजाची गरज आहे तर त्या दृष्टिकोनातून, अशा 2-3 दृष्टिकोनातून मी असं काहीतरी बांधकाम करतो. आणि बांधकाम केल्यानंतर अशी शिल्प तिथे लावणार. आणि त्या शिल्पातून सिद्ध काय होतं बघा, की इथं जो कोण राजा होता त्या हत्तीसारखा शक्तिशाली होता, ऐश्वर्य संपन्न होता. इथं जो कोण राजा होता त्या गंडभेरुंडासारखा, गौडासारखा तीक्ष्ण नजरेचा होता, तीक्ष्ण बुद्धीचा होता. पण त्याला हरवून त्याच्यावर मी काय केलेलं आहे, विजय मिळवलाय. म्हणजे मी काय त्याच्यापेक्षा जास्त शक्तिशाली आहे. म्हणजे येणारा जाणाऱ्यांना कळावं की ऍज अ राजा म्हणून मी किती शक्तिशाली आहे. म्हणजे बऱ्याच किल्ल्यांवरती तुम्हाला जे शरभ शिल्प पाहायला भेटतात त्याचं मेन काम असतं की ऍज अ राजा म्हणून मी किती शक्तिशाली आहे ते दाखवून, म्हणजे एक शक्तिशालीतेचं प्रतीक अशी शिल्प लावली जातात. तिकडे सेम बघा शरभानं शरभच पकडलाय. म्हणजे त्याचा अर्थ काय होतो की माझ्या सेम लेवलचा, सेम ताकदीचा जरी कोणी राजा असेल तरी त्याला मी काय करू शकतो, हरू शकतो, किंवा माझ्या अगदी वरचढ जरी असेल तरी त्याच्याशी मी टक्कर घेऊ शकतो. मग ते शिल्प ते सांगते. दगड बोलली ना आपल्याशी, फक्त आपण एकतर थोडा अभ्यास करून जायचं किंवा त्यात शिल्प बघायचं किंवा विचारायचं. सो ही दगड आपल्याशी बोल. आता मध्ये बघा हत्ती आहे का नंदी आहे? नंदी आहे. हत्ती 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 नंदी, नंदी हत्ती, हत्ती नंदी, नंदी हत्ती. हत्ती आहे. हा, तर तो जो आहे तो हत्तीचा त्याची कान आणि सोंड तुटलेले, ते कन्फर्म कसं करायचं, ज्यावेळेस तुम्ही खालून जाल त्यावेळेस त्याचा ह्या बाजूचा दात बाहेर आलेला आहे. माझ्याकडनं बघायचं, त्याच्याकडे बघायचं. ह्या बाजूचा दात बाहेर आलाय तो आपल्याला दिसतो. ठीक आहे, तर तो नंदीच आहे. आणि आता शेवटची छोटी गोष्ट सरळ, अरे जागे तुम्ही, येस तो हत्तीच आहेत. तिसरा मेन दरवाजा आहे. ओके, हा दरवाजा तुटलाय त्याच्यामुळे जास्त उल्लेख किंवा जास्त तो गिनतीमध्ये धरला जात नाही. ओके, ऑफिशियली तसे 7 दरवाजांपैकी हा एक दरवाजा तिसरा दरवाजा आहे. ओके, आता इथं मध्ये पहा सेंटरला मध्ये आपल्याला एक दगड दिसते, तो सगळ्यात युनिक दगड दिसतो या दरवाजाचा. कोणाला वाटते तो युनिक दगड असावा? ओके, बाकीच्यांना नाही वाटत आहे काही वेगळा असेल का नाही? ओके, तो एक युनिक दगड आहे, तर तो की स्टोन आहे. ओके, या दरवाजाचा तो की स्टोन आहे. ओके, आता पहा जर तुम्ही नीट पाहिलं तर तो मध्ये जो की स्टोन आहे तर तो ट्रायंगल शेप मध्ये, हा यस डायमंड ट्रायंगल तुम्ही म्हणू शकता. ओके, तर आता त्या ह्या दरवाजाची जर आपण माहिती घ्यायला गेली तर हा मधला जो आहे तो की स्टोन आहे. ओके, बायचान्स जर तो की स्टोन काढला किंवा तो जर पाडला तर पूर्ण दरवाजा उडू शकतो. ओके, आता हा जो तिसरा दरवाजा आहे त्याचं नाव आहे पिराचा दरवाजा. तर शिवनेरी गडाला एकूण 3 वाट आहेत, ज्या मार्गे आता आपण आलो. जे इकडे खाली तोंड करून बसले त्यांनी मांडी घालून माझ्याकडे तोंड केलं तरी चालेल. शिवनेरी गडाला 3 वाटा आहेत. आता आपण जो चाललोय एक मुख्य मार्ग आहे, पलीकडच्या बाजूला साखळदंडाचा एक मार्ग आहे, तो दुसरा मार्ग आहे. आणि आता इथं एक चोरवाट आहे. चोरवाट जशी असते ज्या पद्धतीने असायला पाहिजे एक्झॅक्ट त्या पद्धतीची आता तिथे शिल्लक नाहीये. तर मग आता तिथं कशी आहे मी फक्त रचना सांगतो. आपल्या सगळ्यांना तिथं जाणं शक्य नाही, तिथं ब्लॉक केलेलं आहे किंवा आज मी तिथे फक्त काही 6 ते 7 पायऱ्या शिल्लक आहेत. चोरवाट असते कशी आणि चांगल्या सुस्थितीत कुठे बघायला भेटेल तर तुम्ही राजगडला चांगल्या पद्धतीत बघायला भेटेल. कल्याणच्या जवळ मलंगगड नावाचा किल्ला आहे, तिथं सुद्धा अगदी एकच माणूस जाईल अशी खूप छान चोरवाट आहे. जुन्नर मध्ये एकमेव किल्ला आहे जिथं चांगल्या सुस्थितीत चोरवाट पाहायला भेटते. नारायणगड नावाचा किल्ला आहे, तिथं पण जायला थोडासा रस्ता रिस्की आहे, पण तरी त्या किल्ल्याच्या वेळेस आपण बघू, प्रयत्न करू. जर चांगला असेल तर जाऊया, नाही तर मग तुम्हाला त्याचे फोटो व्हिडिओ सुद्धा पाहायला भेटतीलच. पण चोरवाट असते कशी तर बघा, आता हा कठडा आहे पूर्ण असं, तिकडे तशीच तटबंदी आहे.
आता ठीक आहे, तर आता समजा हा कठडा आहे म्हणजे तटबंदी आहे. मग ह्या तटबंदीमधनं एक फक्त बाहेर उतरायला जागा असते, म्हणजे एक छोटासा अगदी दरवाजा असेल, बाहेर उतरायला जागा असते. उतरायला काही तटातून बाहेर जाण्यापुरता काही 4-5 पायऱ्या असतात. तिथून तुम्ही खाली गेलात की खाली एक मोकळी पायवाट असते, म्हणजे प्रॉपर आपण जसा चाललोय तसा रस्ता नसतो. तर याला म्हणतात चोरवाट. म्हणजे अगदी तुम्हाला फक्त तटातून बाहेर निघून काढण्यासाठी करून दिलेली वाट ती असते चोरवाट. तर आता शिवनेरी गडाची ही चोरवाट आहे. तर आता चोरवाटांचं खूप एक वेगळं महत्व आहे की मी तुम्हाला सांगितलं या गडाला किती वाटा आहेत? 3 वाटा. ही चोरवाट झाली. एक असाच एक थोडासा मोठा किंवा थोडा बऱ्यापैकी चांगला असेल मार्ग पलीकडच्या बाजूला आहे. तिथं म्हणजे पूर्वी होता, आता तिथे कोटातल्या पायऱ्या होत्या, तोडलेल्या आहेत, आता सध्या रेलिंग आहे. तर गडाला 2 वाटा असल्या पाहिजेत किंवा चोर वाटा असल्या पाहिजेत, ही शिवरायांची राजनीती आहे. आता आपण बऱ्यापैकी दुर्ग स्थापत्य अभ्यासात आलो. इथं वेळ थांबवून सांगण्याचं खूप महत्वाचं एक कारण आहे. कारण मी तुम्हाला दोन्ही वेळेस जेव्हा मी बोलायला उभं राहायचं तेव्हा मी एक वाक्य वापरलं की महाराजांनी हे गडांवरून राज्य निर्माण केलं. तर ह्या गडाची प्रत्येक वास्तू न वास्तू खूप महत्वाची आहे आणि ते गड कशा पद्धतीने बांधले पाहिजे याच्याविषयी महाराजांची खूप एक मोठी दूरदृष्टी होती. तर आज्ञापत्र नावाचा ग्रंथ आहे. महाराजांच्या मंत्रिमंडळात रामचंद्र पंत अमात्य म्हणून होते. त्यांनी महाराजांची राजनीती सांगणारा ग्रंथ लिहिलाय. आपल्याला नॉर्मली ज्या 2-4 लढा आहेत त्याच्या पलीकडे आपल्याला इतिहास माहिती नसतो, पण तुम्हाला जर खऱ्या अर्थानं महाराजांचं दुर्ग स्थापत्य कसं होतं, महाराजांचं आरमार कसं होतं, त्यानंतर महाराजांची राजकीय व्यवस्था कशी होती, जायचं असेल त्याला सिंगल जाऊन या. तर हे सगळं अभ्यासायचं असेल तर तो आज्ञापत्र ग्रंथ जो आहे तो तुम्ही वाचू शकता. आज्ञापत्र वेगवेगळ्या लेखकांची संपादित केलेली भेटतात. मूळ जे आहे ते रामचंद्रांनी लिहिलं, त्याचं एक्सप्लेनेशन काही ठिकाणी दिलेलं आहे. तर केदार फाळकेंचा ग्रंथ आहे, तुम्हाला भेटला तर घ्या आणि अवश्य वाचा. तुम्ही आजपर्यंत महाराजांविषयी न वाचलेलं बरंच काय वाचायला भेटेल. तर त्या आज्ञापत्रामध्ये काही गोष्टी सांगितल्या, दुर्ग बांधणी कशी असली पाहिजे. तर त्या आज्ञापत्रात असं म्हणलंय की महाराज म्हणायचे की गडाला अधिकच्या वाटा असाव्यात. वाक्य लक्ष देऊन ऐका. महाराज म्हणायचे की गडाला अधिकच्या वाटा असाव्यात, पैशाची चोरदिंड्या असाव्यात, पैशाची चोरदिंड्या अधिकच्या काढून घ्याव्यात आणि गरज नसता त्या चिनवून सुद्धा ठेवाव्यात. या 1-2 वाक्यामध्ये काय सांगितलंय बघा. गडाला एकापेक्षा अधिक वाटा असल्या पाहिजे. म्हणजे अधिकच्या वाटा म्हणजे काय, आता आपण हा चाललो एक मार्ग आहे पण अजून एखादी अशी वाट गडाला असली पाहिजे. हे एक झालं. दुसरे पैशाची अधिकच्या चोरदिंड्या काढून ठेवाव्यात. म्हणजे आता मी तुम्हाला चोरदिंडीची रचना सांगितली कशी असते. आज मी तिथे फक्त 6-7 पायऱ्या शिल्लक आहेत. चांगली कशी असते ती तुम्हाला सांगितली. तशा अधिक काढून ठेवा. म्हणजे इथून एखाद्या ठिकाणी उतरता येऊ शकतं, अजून एखाद्या ठिकाणी उतरण्या जोगी जर जागा असेल तर अशा अधिकच्या चोरवाटा काढून ठेवा आणि गरज नसता त्या चिनून ठेवा. चिनून ठेवा म्हणजे काय, आता समजा ही आहे, ही सगळ्यांना परिचित आहे, सगळ्यांना किल्ल्यावरच्या लोकांना माहिती आहे. अजून एखाद्या काही ठिकाणी असेल त्याची गरज नाहीये आपल्याला की तिथून रोज जायला यायला लागत नाही, पण ती इमर्जन्सीला वापरता येऊ शकते. म्हणून चिनून ठेवा. म्हणजे काय, तिथं दगड माती टाकून ठेवा, तिथं चोरवाट आहे असं कोणाला कळणार नाही. तर अशा पद्धतीची ही आहे. चप्पल बाहेरच काढत येते का? पण जे वरती आहे तिथे जागा. जागा स्टँड आहे. हा म्हणला ना भाई इथंच काढा. पुढे गेली, चालले ना पुढे. कधी असेल तर शनिवारावर असतात बरं हां. अपडेट. कसे सगळे आपल्या ग्रुपचे ॲट अ टाइम प्रेझेंट नसतात आमच्या इकडे. जो मिळेल त्यासोबत जायचं असं आहे आपलं. मेणाचा हवा जेवढे दरवाजे बघितले आता इथं बघा, मेणा दरवाजावरती बघा 2 मजली असं बांधकाम दिसतंय. खाली जर जे दरवाजे बघितले असं बांधकाम कोणत्या दरवाजा नव्हतं. इथून पुढे आता रहिवासी भाग असा चालू झाला. म्हणजे मुख्य भाग गडाचा मध्य भाग इथून चालू होतो.
मेणा दरवाजाचं महत्वाचं लक्षात आलं. बहामनी काळामध्ये याची निर्मिती झाली. माझ्या मागे कुलूप दरवाजा आहे. कुलूप दरवाजा याचं बांधकाम यादवकालीन आहे. कुलूप हा एकदम महत्वाचा दरवाजा आहे गडावरचा. इथे आता दुसऱ्या किल्ल्यावरती एक कहाणी सांगतो थोडक्यात. कुलूप म्हणजे त्या काळात अमरदादांनी मगाशी सांगितलं चोरदिंडीचा बद्दल माहिती सांगितली. चोरदिंडीचा खरं वापर कोणत्या किल्ल्यावर झाला, बाकीच्या किल्ल्यांवरती त्यांनी कहाणी इथं सांगितली. त्या काळात गडाची नियम कडक असायचे. आता कुलूप दरवाजा इथं असायचं. सायंकाळी गडाचे दरवाजे बंद केले जायचे आणि पहाटे उघडले जायचे. नियम कडक पाळायचे. तर कधी दुष्काळ पडतो. आता आपण इम्पोर्ट एक्सपोर्ट करतो त्यावेळेस इम्पोर्ट एक्सपोर्ट एवढं होत होतं ना. मग आपल्या गडावर असलेल्या शिबंदीची खाण्याची सोय कशी करायची, वर्षभर पुरेल असा साठा कसा करायचा, या सगळ्या गोष्टींचा विचार आपल्या पूर्वजांनी केलाय. आपण 100 किलो घेतो त्याला किडे लागतात आणि मग आपण ते सारखं टेरेसवर ने आणि खाली करा असं करतो, बरोबर ना. मग त्यावेळेस असं नव्हतं. मग ते अन्नधान्य वर्षभर टिकलं पाहिजे ना. मग त्यासाठी हा अंबरखाना बांधलेला आहे. आणि आपल्या जे धान्य आपण साठवतो त्याला आता आपण केमिकल्स लावतो. तर त्यावेळेस केमिकल्स नव्हते. मग त्यासाठी काय खेळती हवा राहावी. खेळती हवा राहिली की अन्नधान्याला कीड लागत नाही. म्हणून त्याची रचना इतकी सुंदर केलेली आहे. भरपूर प्रकाश आहे. तुम्ही जर आतमध्ये गेलात ना तर तुम्हाला एकदम थंड वाटेल. आपली जुनी मातीची घरं होती. मातीच्या घरामध्ये उन्हाळ्यात थंड आणि थंडीमध्ये उष्ण असतं. तशी ह्याची रचना आहे. हे 2 मजली होतं. आता बराचसा भाग त्यातला गेलेला आहे. इंग्रजांची अवकृपा आपल्यावरती असणारी आणि आपलं असणारं दुर्लक्ष. तर आतमध्ये जाऊन तुम्ही सगळ्यांनी निरीक्षण करा. हा अंबरखाना आहे. इथे वर्षभर सैन्याला पुरेल एवढा अन्नधान्याचा साठा केला जायचा वर्षभर. म्हणजे किती अन्नधान्याचं महत्व आणि पाण्याचं महत्व आपल्या पूर्वजांनी ओळखले हे लक्षात घ्यायला पाहिजे. इकडे तुम्हाला साईडला व्हाईट पॅचेस दिसतात. काही दिसले तर ते व्हाईट पॅचेस आपण आपल्या मसाल्याच्या पदार्थांमध्ये दगडफूल असतं. पाहिलं ना सगळ्यांनी. एका बाजूने व्हाईट आणि एका बाजूने ब्लॅक असतं. तर दगडफूल कुठे येतं, जिथं 0% कार्बन एमिशन आहे. म्हणजे कार्बन नाहीये, 0% कार्बन आहे. ऑक्सिजन चांगला, एअर चांगली, तिथंच फक्त ते उगवतं. म्हणजे इकडे पूर्वी खूप असायचं. म्हणजे आता शिवनेरी पण थोडासा पोल्युटेड व्हायला लागलाय. कारण मी आता तुम्ही पाहिलं असेल येताना बॉटल्स वगैरे खाली टाकल्यात, नको त्या गोष्टी खाली टाकल्यात. आपल्यातलं कृपया कोणी असं करणार नाही. प्लास्टिकच्या बॉटल असतील, तुमचे रॅपर्स असतील, तुम्ही खायला आणलं असेल तर ते कोणी खाली टाकणार नाही. बरोबर आपल्या बॅग मध्ये घाल. ओके. दगडफूल इथे दिसतंय. आपल्याकडे अलेक्झांडर गिब्सन म्हणून फॉरेस्ट ऑफिसर होते इंग्रजांच्या काळातले. त्यांचं स्मृतीस्थळ इकडे खोडदला. तर त्यांचं असं म्हणणं होतं जर तुम्हाला कुठल्या आजारातनं बरं व्हायचं असेल तर तुम्ही जुन्नरला जाऊन राहा. आता पण आमचं जुन्नर आपलं जुन्नर, कारण हे आपलं जुन्नर आहे, कारण तिथं महाराजांचा जन्म झाला आहे. आपलं जुन्नर आहे, सगळ्या महाराष्ट्राचं जुन्नर आणि भारताचं जुन्नर आहे. तर तिथे तुम्ही आता पाहिलं असेल ते ग्रीन झोन आहे.
म्हणजे आपल्याकडे भविष्यात ही कुठली इंडस्ट्री होणार नाही. म्हणजे इतकं सुंदर सुंदर आहे. या जुन्नरला स्वच्छ राखण्याचं काम प्रत्येकाचे, कारण तिथं आपली अस्मिता आहे, तिथं आपले महाराज आहेत, म्हणून तिथलं पावित्र्य राखणं हे आपल्या प्रत्येकाचं आद्य कर्तव्य आहे. सगळ्यांनी निरीक्षण करा, इकडनं जायचं आणि तिकडनं बाहेर निघायचंय. इथून आपण डायरेक्ट शिवकुंजाकडे जाणार आहोत. थँक्यू. दमशील बसशील परत. ऐक पुढे बघून जाव. चला चला. नाव काय तुझं? काय काय? रायाजी. अरे वा, मस्त नाव आहे. नाव काय रायाजी आहे? अरे वा. कुठले तुम्ही? रेकॉर्ड आहे काय गड किल्ल्यांचं. हा काय याचं हो, किती? त्याचे आतापर्यंत आता हा 44वा आहे. 44. हो, आणि त्याचा महाराष्ट्रातील सर्वात उंच किल्ला चालले. येस. आणि कळसुबाई कळसुबाई पण जाऊन आलाय का? हो. वा. आणि आणि किती गिरनार. वर्षाचा आहे हा आता 3.5. 3.5 वर्षाचा. आणि कधीपासून स्टार्ट केलं याने? त्याने 1.5 वर्षापासून स्टार्ट केलं. पहिला त्याचा रायगड झाला. ती ऍक्च्युली हाऊस तुम्हाला असणार आहे. त्याचे पप्पा? त्याचे पप्पा आता मागे अच्छा. अजून आहेत म्हणजे आमच्या सोबत. ऑब्विसली त्याचे 44 झाले जर तर तुम्ही त्याच्यापेक्षा जास्त झाले हो, असणार. आमच्या अगोदर झाले होते. हा. मध्ये तिचे पण केले. ती मुलगी मोठी मुलगी आहे. अच्छा अच्छा. तिचे पण केले होते, पण मध्ये आपल्या लॉकडाऊनमुळे आमचा ब्रेक हा पडला होता. बरोबर. मग ह्याच्यामुळे पुन्हा स्टार्ट केलं परत आणि पहिल्यापासून. तुमचं गाव कुठलं? आम्ही पुण्यातले, मावळातले. पुणे मावळ. तेव्हाच ते आपल्या रक्तातच असतं. हो, ते डोळे लागल्यासारखं झालं होतं. हां येस. आता अशी पिढी झाली पाहिजे. हो, हे आपलं काम आहे काही- ऍक्च्युली. हो ऍक्च्युली आपलं कारण हे काय आहे, अजून काही 4-5 वर्षांनी म्हणा किंवा अजून एक आपण आहे तोपर्यंत ठीक आहे. तोपर्यंत आहे. पुढे हे किल्ले जसे आता हे होत चालले, विसरत चाललेत काही लोकं. काही तर किल्ले असे आहेत की अपरिचित आहेत अपरिचित, लोकांना. हो. नामशेष होत चाललेले. पण आमच्या एक छोटा मुलगा तर ह्या मुलांना कदाचित ते पाहायलाही मिळणार आनंद नाही. आनंद मदन कुलंगला छोटा मुलगा होता. त्याने मदन रॅपलिंग केलं. नाही ह्याच्या मागे त्याला लिफ्ट केला, पण त्या वेळेला मी आपली होतो. जबाबदारी आहे ती. हो, आपली जबाबदारी आपली आहे की आपल्याकडून जेवढं शक्य आहे तेवढं तरी तेवढं at least केलं त्यांना पाहिजे. दाखवलं त्यांना पाहिजे. ह्यांना जे काही आहे ते आपले- आपणच ओळख देणार हो. आहे. येस राईट. आपण याच्या दाखवलं. मागे खरं कौतुक तुमचे. छान. तुमचं नाव काय म्हटलं? माझं नाव प्रिया घारे. मग तुम्ही काही असं युट्यूब वगैरे चॅनल नाही असं खोला असं? त्याचं इन्स्टाचं चॅनल आहे. Yes. त्याचंच आहे. हम्म. त्याच्यावरच त्याचे व्हिडिओज वगैरे टाकतो आम्ही. छान छान. आता काही करत नाही तुम्ही रेकॉर्डिंग वगैरे? चालू आहे, असं मध्ये मध्ये पळतोय तो. अच्छा. सगळेजण आमच्या सोबत आहेत ते येस करतात. येस येस. कारण त्याची एनर्जी आम्हाला काय match वारकरी करणं- सह्याद्रीचा का? हो. येस. इन्स्टाचं चॅनल आहे त्याचा. छान. आणि त्याच्या बहिणीचा सह्याद्री वेडी. यूट्यूब पण खोलायचं? युट्यूब चालू आहे, पण सध्याला काय होतंय सगळं एकत्र मॅनेज करायला हे नाही होत. तुम्ही प्रोफेशनल काय आहे? मी अकाउंटंट होते. आणि आता तो झाल्यापासून सगळं सोडून त्याच्या मागेच आम्ही गडकिल्ले करते. छान. नाही मग असं जर फुल टाईम हे करत असाल ना असं हां. तर तुम्हाला खरंच यूट्यूब चॅनल खोलायला चालतं. ओके कारण काय माहिती आहे, हा कॉन्फिडन्स जो माझ्यात येतोय ना, हा माझा पहिला ब्लॉग आहे. ओके. असं बघून कोणालाच वाटत नाही की हा माझा पहिला आहे. आणि खास करून मी हा का घेतला माहिती आहे, इथं मी येऊन गेलो बऱ्याच वेळा, 4 ते 5 वेळा येऊन गेलो. आमचं पण झालेलं आहे. हां. पण मी यासाठी फक्त म्हटलं हा पहिला रविवार आहे या वर्षातला, ओके. म्हणून म्हटलं जावं बघू तरी. लोक कॅमेरा घेऊन ते चालतात ह्याला एक गावातला आणि एक मावळातली लोक मिळाले तुला. हां येस येस येस. तुम्ही गाववाले आणि हे मावळातले. ते कसं त्या वेळेला पण झालं पाहिजे. हां पण आता ट्रेक केला आणि मग पुढच्या आठवड्यात नाही 15 नाही दिवसांनी हे मला महिन्याने 6 दिवसच टाकलं. हां. आहे. हे मला 6 दिवस आपल्याला आहे. या आठवड्याभरामध्ये ते पोस्ट गेली पाहिजे, तेव्हा मग ते पुढच्या ह्याच्यात बरोबर आपण. आहे. छान आहे. तुम्हाला छान वाटलं भेटून. थँक्यू. तुमचं नाव काय? रोहित परत. तिथे जाऊन लोक खराब करतात, म्हणून आता फॉरेस्ट डिपार्टमेंटने आणि आर्किओलॉजीने पॅक केलेलं आहे. पण तिथं म्हणजे पिण्याच्या पाण्याची सोय आणि
वापरायच्या पाण्याची सोय प्रत्येक गडावरती आहे. म्हणजे रामचंद्र पंत अमात्य, जसं मगाशी अमरदादांनी सांगितलं, उदक पाहुणी गड बांधावा. उदक म्हणजे काय? पाणी. जिथे तुम्हाला पाणी असेल वाटतंय तिथेच तुम्ही गड बांधायचंय, तिथेच तुम्ही बांधकाम करायचं. आता आपण या वास्तूकडे, ही वास्तू प्राचीन नाहीये पण ऐतिहासिक नक्कीच आहे. इतिहास असा आहे की आपण महाराष्ट्र डे कधी साजरा करतो? महाराष्ट्र दिन 1 मे. कधी स्थापना झाली महाराष्ट्र राज्याची? 1 मे 1960. पण त्याची घोषणा कधी झाली हे तुम्हाला माहित नाही, मलाही माहित नव्हतं. मला फक्त सरांमुळे माहिती झालं, खोत सरांमुळे. तर आपल्या महाराष्ट्र राज्याच्या स्थापनेची जी घोषणा झाली ती 27 एप्रिल 1960 ला शिवनेरी किल्ल्यावरनं झालेली आहे. हा एवढा मोठा अभिमान आपल्या सगळ्यांसाठी आहे. हात जोडून प्रार्थना केली आहे की आई दार उघड. गेली 300-350 वर्ष महाराष्ट्र धर्मावर अन्याय अत्याचार करणाऱ्या या नराधमांना त्यांची योग्य जागा दाखवणारा असा कोणीतरी जन्माला येऊ दे. आई दार उघड. शेवटची जी विनवणी देवीला केली आहे ना ती खूप विलक्षण आहे हो, जी आजची सुद्धा महिला करायला धजत नाही. आजही म्हण कायम आहे की शिवबा जन्माला आले पाहिजे, पण कारण माहिती आहे ना शहाजी महाराज साहेब व्हायला लागेल, जिजाऊ महाराज व्हायला लागेल, म्हणजे डायरेक्ट खुर्चीवर नाही, तेवढं शून्यातून विश्व घडवावं लागेल. पण जिजाऊ महासाहेबांनी जे मागणी मागितलंय ना की हा कोणीतरी जन्माला येऊ दे, तो कोणीतरी म्हणजे महाराष्ट्र धर्माचं रक्षण करणारा तो कोणी जर माझ्या पोटी जन्माला आला तर त्याचं नाव मी तुझ्या नावाने ठेवेल, ही विनवणी केलेली आहे आई शिवाईला. आणि जिजाऊ मासाहेब परत आलेले आहेत. 18 फेब्रुवारीचा दिवस उजाडला. प्रसूती काळा सुरू झाल्या. प्रसूती काळा सुरू झाल्यानंतर इथल्या दालनातून जिजाऊ मासाहेबांना जे जन्मस्थानाची इमारत आहे त्याच्या त्या तळमजल्यामध्ये ती अंधार खोली आहे, म्हणजे बाळंतिणीची खोली ज्याला म्हणतो. जुन्या पिढीतील लोक त्यांना कल्पना असेल की अशी एक खोली असते की जिथे कमीत कमी प्रकाश असेल. तिथे पूर्वी बाळंतपण हे 19 फेब्रुवारीचा दिवस उजाडला आहे. तो सूर्य मात्र एक वेगळं तेज घेऊन जन्माला आला होता. एक वेगळं तेज घेऊन तो क्षितिजावर आला होता. हळूहळू सूर्य जसा असं वर येतोय. आता मात्र जिजाऊंना त्या प्रसूती काळात सहन होत नाहीयेत. त्यांच्या ओरडण्याचा कन्याचा आवाज या वाड्यामध्ये घुमतोय. सगळी लोक छिन्न भिन्न झालेली आहेत. सगळ्यांचे कान आतुरलेले आहेत. सगळ्यांचे डोळे त्या प्रवेशद्वाराकडे आहेत की आतून कोण बाहेर येते. बाळाच्या रडण्याचा आवाज येतोय. बाळाच्या रडण्याच्या आवाजावरून तरी आम्ही ओळखू, पण तो आवाज कधी येतोय प्रत्येक जण त्या गोष्टीची वाट पाहतोय. 19 फेब्रुवारीचा सूर्य मध्यान्नी येऊन सूर्य अस्ताला गेलाय. सूर्य अस्ताला गेल्यानंतर काही घटिकांनी म्हणजे संधी प्रकाश दिवस आणि रात्र या दरम्यानच्या काळात एक महिला धावत आली आहे. कदाचित ती महिला त्या बाळंतिणीच्या खोलीतून जी धावत येणारी कदाचित उमाबाई साहेब असू शकतील किंवा एखादी दासी असू शकेल. ती महिला आली आहे. जशी ती महिला धावत आली आहे त्या अगोदर ती महिला धावत असतानाच आतमधनं बाळाच्या रडण्याचा आवाज ऐकू आलाय. तो बाळाच्या रडण्याचा नुसता रडण्याचा आवाज नव्हता, तर दिल्लीच्या बादशाहीला दरदरून घाम फोडून त्या दिल्लीच्या बादशाहीला थेट धडक मारणारा तो बाळाचा पहिला हुंकार होता. तो स्वातंत्र्याचा हुंकार होता. झाल्याबरोबर अजून उत्सुकता बाळवली आहे. मुलगा का मुलगी, मुलगा का मुलगी, प्रत्येक जण औत्सुक्याने पाहतोय. आणि जसा ती महिला म्हटलीये की मुलगा झालाय, तो मुलगा केवळ शहाजी महाराज साहेब आणि जिजाऊ मासाहेबांना नाही, तो केवळ शिवनेरीला नाही, केवळ पुणे प्रांताला नाही, केवळ महाराष्ट्राला नाही, तर अवघ्या हिंदुस्थानला 345 वर्षाच्या गुलामगिरीच्या जोखडातून मुक्त करून रयतेला मोकळा श्वास, सुखाचा घास आणि जगण्याचा विश्वास देणारा छत्रपती शिवराय जन्माला आले.